राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी प्राचीन भारताचा इतिहास जर अभ्यासायचा असेल तर डी.एन. झाचं एक पुस्तक आहे बघा. खूप महत्वाचं पुस्तक आहे बघा हे डी.एन. झा. तर प्राचीन भारत तर एक महत्वाचं पुस्तक आहे ते जरूर वाचा. तर या पुस्तकामध्ये एक महत्वाचा मॅप आहे तो आपण करूया आता. 16 महाजनपद. आता 16 महाजनपदांमध्ये जर आपण बघितलं तर हा महत्वाचा मॅप आहे. याचं 16 महाजनपद आणि त्याच्या राजधान्यांवर प्रश्न विचारला जातो बघा. आता मगध जर आपण पाहिलं तर मगधची राजधानी काय? तर राजगृह आहे बघा. अंगची राजधानी चंपा आहे बघा. वज्रची राजधानी वैशाली आहे. मल्ल जर आपण पाहिलं तर मल्लच्या दोन राजधानी होत्या, एक पावा आणि कुशिनरा. त्याचबरोबर काशी आहे बघा. काशीची राजधानी ही वाराणसी राहिलेली आहे. वत्सची राजधानी ही कौशांबी आहे बघा. चेदीची राजधानी ही सोथवती होती बघा. अशोकला पण दोन राजधानी होत्या, एक म्हणजे प्रतिष्ठा आणि दुसरा आहे पोतन. अवंतीला पण दोन राजधानी होत्या बघा, एक उज्जैन होतं आणि त्याचबरोबर महिष्मती होतं. मत्स्य जर आपण पाहिलं तर मत्स्यची राजधानी या ठिकाणी विराटनगर होती. सुरसेनची राजधानी ही मथुरा आहे बघा. पांचाल जर आपण पाहिलं तर पांचालच्या पण दोन राजधानी या ठिकाणी राहिल्या, एक कांपिल्य आणि दुसरं अहिच्छत्र. कुरु जर आपण पाहिलं तर कुरुच्या पण दोन राजधानी आहेत. त्यामध्ये एक आहे इंद्रप्रस्थ आणि दुसरं आहे ते म्हणजे हस्तिनापूर. इकडे जर आपण बघितलं तर बघा गांधार आहे. गांधारला एक राजधानी होती तक्षशिला आणि त्याचबरोबर कंबोज आहे. कंबोजची राजधानी जी होती ही राजपूर या ठिकाणी होती. तर अशा पद्धतीनं 16 महाजनपद खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर प्रश्न विचारले जातील बघा.